असतान की मी इथे कुठे, सो लेट मी टेल यू, आय एम ॲट माय होम टाउन. तर तुम्ही विचार करत असतान की मी हे कुठे, तर मी तुम्हाला सांगते की हे बाग आहे नारळाचं आणि हे आमचं बाग आहे. तुम्ही विचारात करत असताना नारळाचं बाग, तर टेक्निकली माझं बाग तर नाही आहे, माझ्या मम्मी पप्पांचं आहे तर नारळाचं बाग. ॲज यू कॅन सी, तर नारळाची झाडं खूप मोठे झालेत, कारण की नारळाची झाडं लावून आम्हाला 4-5 वर्ष तर झालेच असतील. आणि हे सगळं माझ्या मम्मी पप्पांचं हार्डवर्क आणि कंपॅशन, पॅशन आणि हे सगळं मिक्स करून एवढं मोठं बाग तयार झालं आहे. तर माझी कॅमेरा दीदी तुम्हाला हे मोठं बाग दाखवेन. तर आता माझे मम्मी पप्पा थोडंसं बाग फिरून परत येतील आणि 5च मिनिटात आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ, जसं त्यांना काय वाटतं आता त्यांची बाग कशी आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. सो स्टे ट्यून्ड. इंटरव्ह्यूला, तर चला त्यांचा इंटरव्ह्यू. हे आहेत माझे मम्मी पप्पा, AKA ओनर ऑफ द नारळा की बाग. आम्ही आजच पाहायला आलो. 4 वर्षापूर्वी लावलेली नारळाची झाडं खूप मोठी मोठी झालेली. बघा, तुम्ही पण बघू शकता. चला तिकडे गेलं तरी चालेल. क्वेश्चन विचारू आता. आम्ही त्यांना दाखवले. हो का? क्वेश्चन हे नंबर 1. आमच्या गाण्यांचं ड्रीम होतं, ते आम्ही कष्टातून साकारलेलं आहे. आता मी क्वेश्चन विचारू. तुमचं नाव सांगा. आता तुम्हाला 4 वर्षानंतर हे असं बघून नारळाला कसं वाटतंय? लई झाक वाटतंय, असं वाटतंय की लवकरात लवकर फळं यावी आणि ते बघावी आणि त्याला नारळ द्यावं. तुला कसं वाटतंय? मला पण खूप छान वाटते, कारण आम्ही दुसऱ्यांच्याच बागा बघायचो. अरे इथे डाळिंबाची बाग यायची, तर आमची पण मोठी झाली तर खूप चांगलं वाटते. ओके, इंटरव्ह्यू फिनिश. तर आता आम्ही आलो आहे गावाच्या घरी आमच्या, आणि आता मे बी 8 वाजून गेल्यात. तर आता मी तुम्हाला एक हाऊस टूर देणार आहे लवकरात लवकर, कारण की आम्हाला जेवायला पण जायचं आहे. तर चला. जरा करे तर लाइटिंग चेंजला माइंड नका करू बिलकुल पण. हे आहे आमचं हॉल. इथे आहे एक सोफा, 2 सोफा, TV पण आहे आणि हे टेबल आहे. तर हे आहे आमचं लिव्हिंग रूम आणि हे अजून एक आहे आमचं स्टोर रूम टाईप ऑफ रूम. आम्ही दाखवणार नाही कारण की हे खूप मेस्ड अप आहे राईट नाव. तर चला अजून रूम दाखवू. हे आहे पडदे ऑफकोर्स. त्याच्यानंतर हे आहे किचन. हे किचन किती मोठं आहे ना. हा आहे कडप्पा ज्याच्यावर जेवण बनवतो, गॅस, फ्रीज पण आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर हे एक भांडी ठेवायला आहे, हे ग्लास आहे, मग्स आहेत, जे तुम्हाला पाहिजे सगळं. त्याच्यानंतर चला दुसऱ्या रूम मध्ये जाऊ. हे आहे आमचा बेडरूम. इथे पण लाइटिंगला माइंड नका करू कारण की गावात लाइटिंग एवढी चांगली नसती. पण हां, इथे बेड आहे जे की अजून कामात नाही येत आता, पण ठीक आहे. त्याच्यानंतर कूलर आहे. हे आहे खाली टाकण्यासाठी बेडशीट वगैरे वगैरे. तर चला बॅक पोर्शनला जाऊ. हे आहे आमचं बॅक पोर्च आणि हे आहे मम्मी आणि चाची. तर आता ही लाईट पण लावली आहे कारण की आम्हाला शूट करायचं होतं. तर या, तर आम्ही इथं एक छोटंसं हाऊस गार्डन टाईप केलं होतं. हे आहे आंब्याचं झाड, नारळाचं झाड, परत एक आंब्याचं झाड आणि असे सगळे झाडं आहेत इथे. ते आम्ही हाऊस फार्मिंग करून स्वतःचेच आंबे खातो जे गोड आणि पॅरासाइट केमिकल फ्री असतं. चला आता फ्रंट पोर्चला पण जाऊ.
तर इथं माझे भाऊ खेळते ते आणि हे आहे पप्पा आणि चाचू जे बसून काय ते डिस्कस करते आणि हे आहे आमचं फ्रंट पोर्च. इथं पण आम्ही 2 नारळाची झाडं लावलेली आहेत आणि त्याचे नारळ काढून आम्ही पितो पण. इतके गोड लागतात ना, खूप मस्त. तर हा आहे माझा भाऊ रुद्र आणि आपण ह्याला थोडासा इंटरव्ह्यू करणार आहे. तर एवढ्या दिवसानंतर गावाला येऊन कसं वाटतंय? मला लय भारी वाटते, कारण की शाळा, ट्युशन, क्रिकेट क्लास एवढ्या सगळ्यामुळे कधी गावाला फिरणंच होत नाही आमचं. आणि भेटली तरी मधीच सुट्टी घेऊन आम्ही गावाला येतो. तर आता तुला मज्जा येते ना गावाला? खूप मज्जा येणार आहे. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. तर हेच होतं आजच्या व्हिडिओसाठी आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.